वेलकम गाईज. आज आपला पहिला दिवस आपल्या यूट्यूब चॅनलचा मिनी ब्लॉग. आज आपलं मिनी ब्लॉग बनवतोय कारण हा पहिला ब्लॉग आहे, तर मला समजत नव्हतं कसं बनवू. तर आपण दरप्रमाणे चाललोय कॉलेजला. माझं कॉलेज आहे मुलुंडमध्ये, म्हणून मला पकडायला लागली ट्रेन CST साठी. परेल पण चालेल, A1 वर परेल लागलेली. आता बघू परेल आहे की नाही. परेल तर सुटली. आता आपण वर जाऊन बघू कुठली दुसरी ट्रेन लागते. पण थँक यू गाईज. आज माझा विचार आहे की कॉलेजमध्ये जाऊन खूप दिवसानंतर कॉलेजला चाललोय. कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करेल. अजून लेक्चर अटेंड करेल पूर्ण दिवस. माझी 60% अटेंडन्स आहे. तर मी विचार करतोय पूर्ण त्याला 75% करू, कारण की मागच्या वेळी डिफॉल्टर आली होती. आता बसलो ट्रेनमध्ये, अजून उतरलो मुलुंडला. आज काय माहीत ट्रेन लेट होती म्हणून गर्दी होती कल्याण स्टेशनवर. आपण निघालो कॉलेजच्या रस्त्याला. आपलं कॉलेज 5 मिनिटावरच आहे स्टेशनवरनं. मी तुम्हाला दाखवतो 2x मध्ये. चला. आपण एंटर केलं कॉलेजच्या गेटमध्ये. आता आपण जाऊया कॅन्टीनमध्ये, कारण की आपण आलतो लवकर. लवकर जाऊन बघूया, तिकडे मित्र भेटले तर तिकडे गप्पा मारून नंतर क्लासमध्ये बसूया. कॅन्टीनला जाताना आपल्याला रस्त्यावर भेटले आपले कबड्डीचे प्लेयर. काल आमची मॅच होती म्हणून ती ज्युनियर व्हिडिओ मागत होती. सगळे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये होते. हे आपली ज्युनियर मॅडम जान्हवी, अजून हे रुद्र. मी लायब्ररीत बसलो व्हिडिओ शेअर करत. आज मस्त विचार होता लेक्चर बसायचा, पण हिने मला अडकवलं. मग नंतर माझा मूड गेला. 1.5 तास नंतर सगळे व्हिडिओ सेंड झाले. 10 GB व्हिडिओ होते. आणि मॅडम बसले इकडे. व्हिडिओज तर सेंड झाले. अजून मी इकडे एकटाच बसलेलो, ती निघून गेली. मग नंतर आपल्याला सुजल भाऊचा कॉल येतो. आपण भेटायला जातो सुजल भावाला. गेटवरनं आणतो त्याला, पिकअप करतो. बाय द वे सुजल भाऊ आपला ज्युनियर आहे, 12वीत आहे. तो राहतो वांगणीला. वांगणीवरनं येता येता त्याला भूक लागली म्हणून आम्ही निघालो कॅन्टीनमध्ये. तो समोसे खात बसला. मी असंच शूट करत मस्ती करत होतो. मग नंतर लेक्चर बसायचा मूड नव्हता झाला म्हणून रुद्र अजून मी निघालो दादर. दिवाळी जवळ येत होती म्हणून आम्ही केली शॉपिंग. कुर्ते वगैरे मला पाहिजे होते म्हणून मी निघालो रुद्राला घेऊन शॉपिंग करायला. दादर स्टेशनवर उतरलो. अजून गेलो मार्केटवर. ही यायला तर तयार नव्हती, पण मी हिला जबरदस्ती घेऊन आलोय. मग नंतर काका कॉल करून सांगतो मला कुर्ता नको. जो काकांना कुर्ता पाहिजे होता तो भेटत नव्हता. मग पप्पा बोलतात मला पण कुर्ता नको. कुर्ता काय एकाच टाईमला घालतो, मला पॅन्ट्स घे. मग पॅन्ट घेतो पप्पांना, अजून मला कुर्ता घेतो. काकांना काय नाही घेत. ज्यांना जे पाहिजे होतं ते भेटला. मग नंतर आम्ही 1.5 तास नंतर आलो जेवायला. ते पण लाईन होती तिकडे आतमध्ये, सगळे फुल होते टेबल्स. 10-15 मिनिटानंतर एक टेबल रिकामी झाला. अजून आम्ही ऑर्डर केले 2 मिसळपाव. आम्हा दोघांना जाम भूक लागलेली म्हणून आम्ही फटाफट खाऊन निघालो स्टेशनला. आमची फाटत होती. TC आला तर दादरला TCचा खूप मॅटर होतो, कारण की आमच्याकडे दोघांकडे तिकीट नव्हते. आमच्याकडे फक्त पास होतं मुलुंडपर्यंत. ते पण आम्ही कसं ना कसं करून निघालो. बघा, आम्ही बसलो कल्याण स्लोमध्ये. मग आम्ही निघालो. ही मम्मीला बोलत बसली मी निघाली आहे. ही राहते दिव्याला. ट्रेनमध्येच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला कारण चार्जिंग कमी होती. मग नंतर घरी येऊन चार्ज केल्यानंतर पोरं आले, अजून बोलले चल किल्ला बनवायला जाता. मग आपण पोरासोबत निघालो किल्ला बनवायला. हे आपले कार्यकर्ता होते सगळे. तुम्ही भेटू शकता यांना, किती किडे करतात. हा आपला माझा भाऊ, हे मित्र त्याचे, हे सगळे मस्तीवाले. हे पण माझा भाऊच आहे, काकांचा पोरगा. माती कमी पडली म्हणून आम्ही सगळे निघालो गार्डनमध्ये मग लाल माती घ्यायला. हे पोरांना धडे एक पण कामं करता नाही येणार, फक्त मस्ती येते. मग मीच माती घेतली. अजून निघालो. हे चाळत बसले माती. अजून मी टाइमपास करत बसलो. अजून आजचा व्लॉग इकडेच संपतो. धन्यवाद.